नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंडेक्स नंबर या युनिटची सुरुवात करत आहोत. इंडेक्स नंबर काय आहेत, ओके, त्या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची आहे. इंडेक्स नंबर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये फील्डमध्ये तो यूजमध्ये आणला जातो त्या संदर्भात माहिती पाहायची आहे. त्याचे व्हेरियस फॉर्म्युलाज जे आहेत ते विथ एक्झाम्पल त्याचे सोल्युशन्स आपण घेणार आहोत. हे फॉर्म्युलाज लक्षात ठेवण्यासाठी मी एक ट्रिक देणार आहे. ती ट्रिक देखील तुम्हाला काय करायचे आहे, समजून घ्यायचे आहे व्यवस्थित. तुम्हाला कितीही फॉर्म्युलाज असू देत, ते फॉर्म्युलाज लक्षात ठेवणं काय होणार आहे, सोपं जाणार आहे. म्हणजे या लेक्चरमध्ये आपण इंडेक्स नंबर काय आहेत, कोणकोणत्या फील्डमध्ये इंडेक्स नंबर युटिलाइज केले जातात आणि त्याचे व्हेरियस फॉर्म्युलाज जे आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. विथ एक्झाम्पल सोल्युशन्स देखील घेणार आहोत. तर ठीक आहे, चालेल. पाहूया आपण आता. इंडेक्स नंबर एक स्टॅटिस्टिकल डिव्हाइस आहे. एक स्टॅटिस्टिकल काय आहे, मेथड आहे, डिव्हाइस किंवा याला मेथड म्हणू, ज्याच्यामध्ये कोणतंही जे व्हॅरिएबल आहे, व्हॅरिएबल म्हणजे ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, व्हॅरिएबलचा आपण टू पिरियड्सद्वारे काय करू शकतो, कंपॅरिझन करणार आहोत, तुलनात्मकदृष्ट्या अभ्यास करणार आहोत. ज्या इयरशी तुलना करायची आहे त्याला बेस इयर म्हणतात. ज्या इयरमध्ये कन्क्लुजन्स ड्रॉन करायचे आहेत त्याला आपण करंट इयर म्हणतो. तर फॉर एक्झाम्पल हा स्टडी आपण कशासाठी करणार आहोत हे देखील मी तुम्हाला समजावून सांगतो. व्हीटचे प्राइसेस जे आहेत 2018मध्ये पर के जी जी प्राईस होती ती किती आहे, 18 रुपये. समजून चालायचं आहे. आणि 2020मध्ये पर के जीची प्राईस जी आहे ती साधारणतः किती आहे, 25 रुपीज आहे. तर अशा केसमध्ये मला काय करायचं आहे, जे 2018मध्ये जी प्राईस होती त्याच्याशी मला 2022मध्ये ज्या प्राईस आहेत व्हीटच्या त्याची तुलना करायची आहेत आणि त्यावरून मला डिसाईड करायचं आहे, डिटर्मिन करायचं आहे. डिटर्मिन म्हणजे ठरविणे की व्हीटच्या प्राईसमध्ये वाढ झालेली आहे की घट झालेली आहे, व्हीटच्या प्राइसेस इन्क्रीज झालेले आहेत की डिक्रीज झालेले आहेत. यावरून मला काय समजेल की माझे एक्सपेंडिचर टोटल वाढलेलं आहे की कमी झालेलं आहे हे समजेल. यावरून मला हेही समजेल की पैशाची किंवा रुपयाची खरेदी शक्ती जी आहे ती वाढलेली आहे की कमी झालेली आहे तेही समजेल आपल्याला. बरोबर आहे ना. पहिल्यांदा 1 kgमध्ये आपल्याला 1 kg व्हीट 18 रुपयाला मिळत होते. आता 1 kgसाठी किती रुपये मोजायला लागत आहेत आपल्याला, 25 रुपये. याचाच अर्थ जी काय आपण पैसे मोजत आहोत, पहिल्या 2018मध्ये 1 kg व्हीटसाठी 18 रुपये आणि 2022मध्ये 1 kgसाठी 25 रुपये. याचा अर्थ आपण 7 रुपये आता जास्तीचे मोजत आहोत. आपला खर्च काय होत असणार आहे, आता जास्त होत आहे. म्हणजे पैशाची खरेदी शक्ती तर वाढलेली नाही आहे, खर्च जास्त झाला. पैशाची खरेदी शक्ती काय झालेली आहे, कमी झालेली आहे. खरेदी शक्ती कमी झाली म्हणजे काय की 18 रुपयेमध्ये पहिल्यांदा 1 kg व्हीट येत होतं, आपल्याला मिळत होतं, तेच आता त्यासाठी 25 रुपये आपल्याला मोजायला लागत आहेत. बरोबर आहे का, 1 kg व्हीटसाठी. याचा अर्थ पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी काय झालेलं आहे, कमी झालेले आहे. अशा प्रकारे आपण इन्फरन्सेस ड्रॉन करू शकतो. त्याच पद्धतीनं आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये इंडेक्स नंबरचा अभ्यास करू शकतो. आता पहा, प्रोडक्शन ऑफ स्टील या संदर्भात देखील काय करू शकतो, इंडेक्स नंबरद्वारे प्रोडक्शन जे स्टीलचं आहे एका पर्टिक्युलर एरियामध्ये किंवा एका पर्टिक्युलर स्टेटमध्ये किंवा पर्टिक्युलर कंट्रीमध्ये इन्क्रीज झालेलं आहे की डिक्रीज झालेलं आहे, इंडेक्स नंबरवरून आपल्याला समजू शकतं. प्रोडक्शन ऑफ ॲग्रिकल्चरल क्रॉपचा देखील याच्यामध्ये आपण अभ्यास करू शकतो. प्रोडक्शन ऑफ ॲग्रिकल्चरल क्रॉप, ओके. त्याच पद्धतीनं एक्सपोर्ट फॉर पर्टिक्युलर प्रोडक्ट इन्क्रीज झालेला आहे की डिक्रीज झालेला आहे ते इंडेक्स नंबरवरून आपण त्याचा अभ्यास करू शकतो. इम्पोर्ट ऑफ ए पर्टिक्युलर प्रोडक्ट और सर्व्हिसेस इन्क्रीज झालेला आहे की डिक्रीज झालेला आहे त्याचा आपण अभ्यास करू शकतो. याच पद्धतीनं आपण या सर्वांचा अभ्यास करून इंडेक्स नंबर आपल्याला जे एक नंबर सिंगल फिगर शो करणार आहे, सिंगल नंबर जो शो करणार आहे, इंडेक्स नंबर आपल्याला जो काय शो करेल त्यावरून इकॉनॉमीमध्ये
अर्थव्यवस्थेमध्ये कशा प्रकारचे ट्रेंड सेट होत आहेत ते आपण त्या संदर्भात ॲनालिसिस करू शकतो. ट्रेंड सेट होत आहे म्हणजेच थोडक्यात इकॉनॉमीमध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये इन्फ्लेशन आहे म्हणजे महागाई वाढलेली आहे की डिफ्लेशन आहे की वस्तूच्या किमती कमी झालेल्या आहेत. इकॉनॉमीची वाटचाल ही मंदीकडे होत आहे की तेजीकडे होत आहे या संदर्भात आपण ॲनालिसिस करू शकतो. RBIला त्यानुसार पॉलिसीज बनवणं शक्य होतं. गव्हर्नमेंटला पॉलिसीज आखण्यासाठी देखील इंडेक्स नंबर खूप आवश्यक आहे. पहा, इंडेक्स नंबरच्या बेसवरती आपण काय करू शकतो, गव्हर्नमेंटला पॉलिसीज आखता येतील. आता पहा, आपलं अलीकडचंच उदाहरण पाहू. एडिबल ऑइलच्या प्राइसेस 2020मध्ये पर kg समजून चला 110 रुपये होते. तीच आता 2022मध्ये पर kg प्राइसेस किती झालेले असतील, 160 रुपये झालेत समजून चला. तर हे जे काय प्राइसेस एडिबल ऑइलवरती जे काय खाद्यतेल आहे त्याच्यावरती होणारा खर्च, प्रत्येक व्यक्ती या एडिबल ऑइलवरती खर्च करत असतो. दैनंदिन जीवनासाठी ती खूप आवश्यक गोष्ट आहे. मग अशा वेळेला व्यक्तीला जास्तीचे जे पैसे मोजायला लागत आहेत त्यानुसार गव्हर्नमेंट काय करेल, न्यू पॉलिसीज ॲडॉप्ट करणार आहे. काय करणार आहे की हे जे प्राइसेस वाढलेले आहेत ते का प्राइसेस वाढले की प्रोडक्शन जे आहे तेलबियांचं, ते प्रोडक्शन जे तेलबियांचं काय झालेलं असेल, कमी झालेलं असेल तर गव्हर्नमेंट पॉलिसीज ॲडॉप्ट करू शकते आणि तेलबियांचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रोग्रॅम्स हाती घेऊ शकते. त्यानंतर आपल्याला इंडेक्स नंबर फक्त काय परिस्थिती आहे हे सांगत नाही आहे, इंडेक्स नंबर पॉलिसीज आखण्यासाठी देखील आपल्याला काय करत आहे, मदत करत आहे. नेक्स्ट पहा, ही वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ फील्डमध्ये आपण इंडेक्स नंबरचा उपयोग करणार आहोत हे आपल्या लक्षात आलेलं आहे. पहा, इंडेक्स नंबरमध्ये जी गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ज्या इयरशी तुलना करायची आहे, ज्या इयरशी आपल्याला काय करायचं आहे, तुलना करायची आहे, त्या इयरला आपण काय म्हणतो, बेस इयर म्हणतो. ओके, ज्या इयरसाठी कन्क्लुजन ड्रॉन करायचे आहेत, ज्या इयरसाठी निष्कर्ष काढायचे आहेत, कन्क्लुजन्स ड्रॉन करायचे आहेत, त्या इयरला आपण काय म्हणतो, करंट इयर म्हणतो. ओके, याला प्राइस रिलेटिव्स पण म्हणतात. काय म्हणतात, प्राइस रिलेटिव्स. कशा प्रकारे असणार आहे ते मी सांगतो. ज्याच्यामध्ये करंट इयरची तुलना आपण बेस इयरशी करतो. पहा, याच्यामध्ये इंडेक्स नंबर नेहमी पर्सेंटेज फॉर्ममध्ये शो केला जातो. बेस इयरचा इंडेक्स नंबर जो असतो, बेस इयरचा इंडेक्स नंबर नेहमी 100% कन्सिडर केला जातो आणि करंट इयरचा जो येईल त्यानुसार काय करतो, राईज झालेला आहे की डिक्रीज झालेला आहे प्राइसेस ऑफ पर्टिक्युलर कमोडिटी और प्रोडक्शन ऑफ पर्टिक्युलर गुड्स हे आपण ठरवू शकतो. इंडेक्स नंबर इज ओरिजिनली डेव्हलप. कशासाठी डेव्हलप करण्यात आलेली होती ही कॉन्सेप्ट पहिल्यांदा, इंडेक्स नंबर, चेंज इन द प्राइसेस ऑफ कॉस्ट ऑफ लिव्हिंग. व्यक्तीचे जे राहणीमान आहे म्हणजेच थोडक्यात कॉस्ट ऑफ लिव्हिंग आपण त्याला म्हणू. दैनंदिन जीवन जगण्यासाठी व्यक्ती ज्या ज्या कमोडिटीजवरती खर्च करतो तर तो खर्च कशा प्रकारे करत आहे, त्या खर्चामध्ये वाढ झालेली आहे की घट झालेली आहे, या दृष्टिकोनातून प्रथम इंडेक्स नंबर ही कॉन्सेप्ट डेव्हलप करण्यात आलेली होती. आता मात्र काय झालेलं आहे, ही थेरी जी इंडेक्स नंबरची थेरी आहे ती वेगवेगळ्या फील्ड्समध्ये आपण यूज करतो. होलसेल प्राइसेस असतील, इंडस्ट्रियल प्रोडक्शन असेल, ॲग्रिकल्चर प्रोडक्शन असेल, एक्सपोर्ट असेल, इम्पोर्ट असेल. इंडेक्स नंबर these days are serving us like barometer to measure the change in economic activities. अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या ज्या
जे ट्रेंड सेट होत आहेत किंवा अर्थव्यवस्थेमध्ये ज्या काही समस्या आहेत त्यांचं मोजमाप करण्यासाठी देखील इंडेक्स नंबर आपण काय करत आहोत आता यूज करत आहोत. इंडेक्स नंबर्स आर एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज. मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये 2 पिरियड्स आहेत. द पिरियड विथ विच द कंपॅरिझन इज टू बी मेड इज नोन ॲज बेस इयर. ज्या पिरियडशी आपल्याला तुलना करायची आहे त्याला आपण बेस पिरियड म्हणतो. डेफिनेशन काय दिलेलं आहे बघा. अँड इंडेक्स नंबर इज ए स्टॅटिस्टिकल डिव्हाइस. सांख्यिकीय एक पद्धत आहे. ही सांख्यिकीय पद्धत आहे ज्यामध्ये जी डिझाईन केलेली आहे टू कम्पेअर ए ग्रुप ऑफ रिलेटेड व्हेरिएबल्स ओव्हर ए पिरियड ऑफ टाईम ऑर स्पेस. जे काही व्हेरिएबल्स असतील, आता व्हेरिएबल्स मी इथं तुम्हाला काय सांगितलेलं होतं, क्लोथ असेल, वेट असेल, जे कंटिन्युअसली बदलत आहेत, प्रोडक्शन ऑफ स्टील असेल, बरोबर आहे. तर हे ज्या व्हेरिएबल्स आहेत त्यांच्यामध्ये जो बदल होणार आहे ओव्हर ए पिरियड ऑफ टाईम, बरोबर आहे. 2 पिरियड घेणार आहोत आपण आणि 2 पिरियडमध्ये कशाप्रकारे बदल झालेला आहे हे सांगण्यासाठी आपण काय करत आहोत, इंडेक्स नंबरचा या सांख्यिकीय पद्धतीचा वापर करत आहोत. तुलनात्मकदृष्ट्या आपण त्याचा काय करणार आहे, इंडेक्स नंबरचा यूज करणार आहोत. नेक्स्ट पहा, यामध्ये इंडेक्स नंबरमध्ये खूप महत्त्वाची एक बेसिक गोष्ट मी सांगतो आहे, ती लक्षात ठेवायचं आहे. इंडेक्स नंबर जो आहे तो बेस इयरसाठी नेहमी लक्षात ठेवायचं. बेस इयर ज्या इयरशी तुलना करायची आहे त्याला मी काय म्हणणार आहे, P0 म्हणणार आहे प्राईससाठी. आणि क्वांटिटी बेस इयर्ससाठी मी काय म्हणणार आहे, Q0 म्हणणार आहे. करंट इयरसाठी मी P1 म्हणणार आहे आणि क्वांटिटीसाठी Q1 म्हणणार आहे. इतकी गोष्ट आपल्या लक्षात घ्यायची आहे. आता ही वेगवेगळी याच्या मेथड आहे. मेथडमध्ये काय आहे की एक आहे अनवेटेड इंडेक्स नंबर आहे. ओके, ज्याच्यामध्ये सर्व जे आयटम्स असतात ते इक्वल इम्पॉर्टन्समध्ये असतात, बरोबर आहे. आणि दुसरा आहे वेटेड इंडेक्स नंबर. काय आहे, वेटेड इंडेक्स नंबर. याच्यामध्ये सर्व आयटम्स हे इक्वल इम्पॉर्टंट असणार नाही, त्याच्यामध्ये वेटेज दिलं जातं. अनवेटेड इंडेक्स नंबरमध्ये 2 महत्त्वाचे आहेत. एक आहे ॲग्रिगेटिव्ह मेथड किंवा सिम्पल ॲव्हरेज मेथड आहे. ॲग्रिगेटिव्ह, जस्ट 1 मिनिट, ॲग्रिगेटिव्ह मेथड. दुसरी आहे प्राइस रिलेटिव्ह मेथड. आता या पहिल्यांदा 2 बघू आपण आणि त्यानंतर इथं वेटेड इंडेक्स नंबर पाहू. ॲग्रिगेटिव्ह इंडेक्स नंबरमध्ये कशा प्रकारे कॅल्क्युलेट करण्यात येतं, P01 इज इक्वल टू P1 लिहिला जातो, त्यानंतर P0 लिहिला जाईल. मात्र या P1ची काय असेल आपल्याला टोटल घ्यायचे आहे, टोटल जे प्राईस असतील, आणि P0चं पण काय घ्यायचे आहे, टोटल घ्यायचे आहे आपल्याला. समिशन P1 आपण P0 इंटू काय करायचं आपल्याला 100, कारण की आपल्याला इंडेक्स नंबर कसा शो करायचा आहे, पर्सेंटेज फॉर्ममध्ये शो करायचा आहे. तर हा बेसिक फॉर्म्युला राहील, याला विसरायचं नाही आहे आपल्याला. समिशन P1 P0 हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला बेसिक म्हणून यूज करायचं आहे, हे लक्षातच राहिलं पाहिजे. ओके, यानंतर आपल्याला काय करायचं आहे, प्राईस रिलेटिव्ह मेथडमध्ये मी काय करणार आहे, प्रत्येक प्रोडक्टसाठी, प्रत्येक आयटमसाठी मी इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करणार आहे आणि त्यांचा परत ॲव्हरेज घेणार आहे. फॉर एक्झाम्पल P01 या केसमध्ये समिशन होतो, इंटू ब्रॅकेट टाकायचं, समिशन P1 समिशन P0 इंटू 100 ब्रॅकेट कंप्लीट, त्याला डिवाइड करायचं टोटल नंबर्स जे काय असतील त्याने. कशा प्रकारे हे अप्लाय केलं जातं त्या संदर्भात आपण काय करू, पहिल्यांदा अनवेटेड इंडेक्स नंबर पाहू. ॲग्रिगेटिव्ह मेथड एक आहे, प्राइस रिलेटिव्ह एक मेथड आहे. ओके, ॲग्रिगेटिव्ह मेथड आपण पाहत आहोत. फ्रॉम द फॉलोइंग डाटा कम्प्यूट प्राइस इंडेक्स नंबर फॉर द इयर 2014 टेकिंग 2013 ॲज द बेस इयर युजिंग सिम्पल ॲग्रिगेटिव्ह मेथड. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, पुढं तुम्हाला डाटा आम्ही दिलेला आहे. 2014साठी इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करा म्हणतायत, 2013 हे बेस इयर कन्सिडर करा म्हटलेलं आहे त्याने. कोणती मेथड यूज करा म्हणतात, सिम्पल ॲग्रिगेटिव्ह मेथड यूज करा म्हणतात. ॲग्रिगेटिव्ह मेथड लक्ष द्यायचं व्यवस्थित, कॅल्क्युलेशन अवघड नाही आहे, सोपेच आहेत. यामध्ये फॉर्म्युला पहिल्यांदा लक्षात आला पाहिजे. P0 इज इक्वल टू समिशन P1 अपॉन P0. आता या केसमध्ये
ही जी 2013ची प्राईस दिलेली आहे ना ही P0 होईल आणि 2014ची जी प्राईस दिली ती P1 होईल. ओके ना, हा डाटा मी पहिल्यांदा तयार करून घेत आहे. डाटा आपल्याला लागेल. कमोडिटी लिहून घेतल्या मी. ए आहे, बी आहे, सी आहे आणि डी आहे. त्यानंतर 2013मध्ये ज्या प्राइसेस आहेत त्याला P0 म्हटलं. 2014मधल्या ज्या प्राइसेस आहेत त्याला मी P1 म्हटलं. तर 10, 15, 20 आणि 25 समिशन P0 घ्यायचं आहे आपल्याला. टोटल करा 10, 15, 25 आणि 20, 45 आणि 25, 70. त्यानंतर 2014मध्ये 12, 18, 24 आणि 28, 30 आणि 24, 54 आणि 58, 28, 82 येईल. समिशन P1 82 आलेलं आहे. काय करायचं आहे बघा आपल्याला आता फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज टाकायचे आहेत. P01 इज इक्वल टू समिशन P1 अपॉन समिशन P0. 100 इंटू करायला विसरू नका. टाका. समिशन P1 किती आलेला आहे 82 डिवायडेड बाय P0 किती 70 इंटू 100. उत्तर काय येणार आहे बघा. कॅल्सी यूज करा, परमिशन आहे तुम्हाला कॅल्सीसाठी. 70 इंटू 100 117.14 काय आलं हे आन्सर आलं. आता हे याच्यामध्ये कन्क्लुजन्स कशा प्रकारे ड्रॉन करायचे आहेत ते बघा. काय करणार आहे मी ॲज कम्पेअर्ड टू बेस इयर prices of commodities increase वाढलेले आहेत बाय 17.14%. कसं कॅल्क्युलेट केलं. 100 हा बेस आहेच. 117.14 मधून बेस इयरचे 100 वजा करायचे. इन्क्रीज झालेल्या आपल्याला पर्सेंटेज कळतं. 100च्या आत असेल तर डिक्रीज होईल, एवढं लक्षात ठेवा. उत्तर जर 100च्या आत असेल तर डिक्रीज होईल. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे ॲव्हरेज प्राईस रिलेटिव्ह मेथड वापरायची आहे, ज्याच्यामध्ये काय करतो आपण प्रत्येक कमोडिटीसाठी इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करणार आहोत आपण. पहिल्यांदा टीसाठी इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करणे, बरोबर आहे. ही पहिली स्टेप आहे आपली, स्टेप नंबर 1 याच्यामध्ये. त्यानंतर स्टेप नंबर 2 काय करायचं आहे आपल्याला कॅल्क्युलेट केलेले इंडेक्स नंबरची टोटल करणे. कॅल्क्युलेट केलेल्या इंडेक्स नंबरची टोटल घ्यायची. इंडेक्स नंबरची टोटल घेणे. स्टेप 3ला इंडेक्स नंबर च्या टोटल नंबर ऑफ आयटम्सनी काय करायचं आपल्याला आयटम्सनी डिवाइड करणे. ओके, या 3 स्टेप आहेत. यामध्ये आपण पाहणार आहोत. आता दिलेलं एक्झाम्पल आहे आपल्यासमोर. एक्झाम्पल काय दिलेलं आहे. फ्रॉम द फॉलोइंग डाटा कम्प्यूट प्राइस इंडेक्स नंबर for the year 2014 taking 2013 as the base year using the simple average of price relative method. सोल्युशन मध्ये घेत आहे मी प्राइस रिलेटिव्ह मेथड. ओके, काही अवघड नाही आहे. टर्म्स लक्षात आले की सगळ्या गोष्टी लक्षात येतात आपल्या. कमोडिटी मांडून घेतली मी. त्यानंतर प्राइस 2013 मधल्या ज्या प्राइस आहेत त्याला मी P0 म्हणत आहे. 2014 मधल्या प्राइस आहेत त्याला P1 म्हणत आहे. इथं मला काय घ्यायचं आहे समिशन घ्यायचं आहे. समिशन P1 अपॉन समिशन P0 इंटू 100 हे आपल्याला फॉर्म्युला. प्रत्येक कमोडिटीसाठी आपण काय करणार आहोत इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करणार आहोत. 10, 12. ओके, इथं कॅल्क्युलेट कशा प्रकारे करायचं बघा. समिशन P1 समिशन
P0 इंटू 100 घ्या बघूया किती आहे. P1 इथं 2014चा करंट इयरची प्राईस 12 आहे, बेस इयरची प्राईस 10 आहे, इंटू 100 करायचं आहे आपल्याला. उत्तर किती येणार आहे पहा 120. त्यानंतर बी संदर्भात चेक करा. 15, 18 समिशन P1 समिशन P0 इंटू 100. त्याच पद्धतीने जायचं आहे. 18ला डिवाईड करायचं 15ने इंटू 100 करायचं आहे आपल्याला. आन्सर किती येतं चेक करा. 18 डिवायडेड बाय 15 इंटू 100. आन्सर 120च येत आहे. यानंतर सीसाठी देखील आपल्याला त्याच पद्धतीने घ्यायचं आहे. 20 बेस इयरची प्राईस, करंट इयरची 24. फॉर्म्युला टाकला समिशन P1 अपॉन P0 इंटू 100. या सी कमोडिटीसाठी करंट इयरची प्राईस किती आहे 24 आहे. त्याला डिवाईड करायचं P0 20ने इंटू काय करणार मी 100 करणार आहे. उत्तर 120 येईल. डी देखील 25 बेस इयरची प्राईस, 28 करंट इयरची प्राईस, समिशन P1 अपॉन समिशन P0 इंटू 100. त्याच पद्धतीने घ्यायचं आहे. 28 डिवायडेड बाय 25 इंटू 100. 28 डिवायडेड बाय 25 इंटू 100. ओके, 28 चौक किती येणार 112. आता याचं समिशन घ्यायचं आहे आपल्याला. समिशन P1 समिशन P0 इंटू 100. वरती जो दिलेला आहे त्याची टोटल 360 472 येते. याची टोटल किती येते 472. फॉर्म्युलामध्ये टाकून घेऊया आपण. आता फॉर्म्युला काय आहे P01 इज इक्वल टू समिशन P1 समिशन P0 इंटू 100. प्रत्येक आयटमचा जो आपण काय केला इंडेक्स नंबर काढला आहे त्याचं समिशन घेणार आहोत. याचा अर्थ बघा तो आहे अपॉन टोटल नंबर्स किती आहेत. आता हे 472 आलेले आहे. टोटल नंबर्स किती आहेत बघा 1 2 3 आणि 4. 4ने भाग घालवा. 4 एके 4, 4 एके 4 उरले 3, 4 आठे 32 किती आला 118. आता कन्क्ल्युजन्स आपल्याला ड्रॉन करता येतील. कन्क्ल्युजन्स मी काय ड्रॉन करणार आहे चेक करा. ॲज कम्पेअर टू बेस इयर prices of commodities increase by 18%. कसं 118 आलेला आहे. बेस इयरचं 100% वजा करायचं आपल्याला. तर अशा पद्धतीने आपण प्राईस रिलेटिव्ह मेथडमध्ये ईच कमोडिटीचा इंडेक्स नंबर घेऊ. पहिल्यांदा त्याची टोटल करू आणि टोटल नंबर ऑफ आयटम्सनी डिवाईड करणार आहोत आपण. नेक्स्ट पार्ट येतो. एक एक्झाम्पल दिलेला आहे. 1971 हे करंट इयर आहे. त्याची तुलना 1965शी करा म्हणतायत आणि कन्स्ट्रक्ट इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करा म्हणतात इंडेक्स नंबर. मग मी काय करतो दोन्ही मेथडद्वारे तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो. बरोबर आहे. पहिली मेथड आहे सिम्पल ॲग्रिगेटिव्ह मेथड आहे. सिम्पल ॲग्रिगेटिव्ह मेथड आहे. ॲग्रिगेटिव्हचा अर्थ होतो एकत्रित. कमोडिटी मी मांडून घेता इथं ज्या दिलेल्या आहेत त्या जे काय दिलेले असतील त्या कमोडिटी A, B, C आणि D. 1965 जी आहे ती बेस इयर असेल P0 होईल. 1965मध्ये जी प्राइसेस दिले ती P0 होईल माझ्यासाठी. 1971मध्ये जे प्राइसेस दिलेले आहेत ती माझ्यासाठी काय होईल P1 होईल. मांडून घ्या. 50 65 100 105 30 50 40 आणि 40. समिशन P0 लिहायचं आहे आपल्याला 150 180 आणि 220. 65 170 220 आणि 260. समिशन P1 किती आला 260. आन्सर आपल्याला सिम्पल ॲग्रिगेटिव्ह मेथडद्वारे आन्सर घ्यायचा आहे. काय आन्सर येतं बा P01 इज इक्वल टू समिशन P1 अपॉन P0 इंटू 100 हा फॉर्म्युला आहे. करंट इयरच्या प्राईसची टोटल त्याला डिवाईड करणार आहोत. बेस इयरच्या प्राईसची टोटल किती आले 260 भागिले 220 गुणुले 100.
आन्सर किती येतं आहे ते बघायचं आहे. 260 डिवायडेड बाय 220 इंटू 100 118.18 हे आन्सर येत आहे. यासाठी मी काय करणार आहे, कन्क्लुजन्स ड्रॉन करणार आहे. ॲज कम्पेअर टू बेस इयर prices of commodities increase by 18.18% का सांगितलेलं आहे. 118.18 मधून बेस इयरचे 100 वजा केले, आपण कन्क्लुजन्स ड्रॉन केले. सेकंड मेथड आहे प्राइस रिलेटिव्ह मेथडचं युटिलायझेशन करणार आहोत आणि कॅल्क्युलेशन घेणार आहोत. कमोडिटी मांडून घेतली आपण. त्यानंतर 1965 मधल्या प्राइसेस ज्या आहेत ते P0 आहेत. 1971 मधल्या ज्या प्राइसेस आहेत ते P1 आहे. इथं मी काय करणार आहे, सब्मिशन प्राइस रिलेटिव्ह मेथडमध्ये ईच आयटमचा आपण इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करतो. सब्मिशन P1 अपॉन सब्मिशन P0 इंटू 100. A, B, C आणि Dचा डाटा आपल्याला लिहून घ्यावा लागेल. काय डाटा आहे तो चेक करू. 50, 100, 30, 40. 50, 100, 30 आणि 40. त्यानंतर आहे 65, 105, 50, 40. 65, 105, 50 आणि 40. तर युटिलाइज करायचा ईच अँड एव्हरी याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करायचे. करंट इयरची प्राइस 65, त्याला डिवायडेड बाय 50 बेस इयरची प्राइस इंटू 100. 65 डिवायडेड बाय 50 इंटू 100 करा. आन्सर येत आहे 130. याचंही 105 भागिले 100 गुणुले 100. आन्सर काय येणार आहे पहा, 100 येणार आहे. 105 येणार आहे, सॉरी. 100ला 100 कॅन्सल झाले. त्यानंतर आपण चेक करणार आहोत 50ला डिवाइड करणार आहोत 30ने, इंटू करणार आहोत आपण 100. 50ला डिवाइड होईल 30 इंटू 100. 166.67 घ्या. नेक्स्ट 40ला डिवाइड बाय 40 येईल, इंटू 100 करायचं आहे आपल्याला. आन्सर आपलं 100 येणार आहे. सब्मिशन जो घ्यायचा आहे आपल्याला, सब्मिशन P1 आपण सब्मिशन P0 इंटू काय आहे हा 100ची टोटल. 130 प्लस 105 प्लस 166.67 प्लस 100 501.67 ही टोटल येत आहे प्रत्येक आयटमच्या इंडेक्स नंबरची. फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, तो टाकायचा आहे. P01 इज इक्वल टू सब्मिशन इंटू ब्रॅकेट सब्मिशन P1 अपॉन सब्मिशन P0 इंटू 100 डिवायडेड बाय n. पहा किती आलेलं आहे, 501.67 टोटल आलेले आहे. त्याला डिवाइड करायचं आहे. नंबर्स किती आहेत बघा, 1 नंबर, 2 नंबर, 3 आणि 4 अशा या कमोडिटीज किती आहेत, 4 आहेत. 4नं डिवाइड करा, आन्सर तुम्हाला मिळेल. डिवायडेड बाय 4 125.41 7 येत आहे, म्हणजेच थोडक्यात 125 पॉईंट किती येणार, 42. ॲज कम्पेअर टू बेस इयर प्राइसेस ऑफ कमोडिटीज increases by किती पर्सेंटने इंक्रीज झालेले आहे, बाय 25.42%. हाऊ इट इज कॅल्क्युलेटेड, 125.42 इज द आन्सर. बेस इयरचे 100% वजा केले. ओके, तर या पद्धतीनं आपण अनवेटेड प्राइस इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करतो. ॲग्रिगेटिव्ह मेथड एक आहे आणि प्राइस रिलेटिव्ह एक मेथड आहे. यानंतर आपल्याला पार्ट पाहायचा आहे, खूप महत्त्वाचा आहे.
तो पार्ट कशा प्रकारे आहे बघा, वेटेड प्राइस इंडेक्स नंबर. आता वेटेड इंडेक्स नंबर आपण पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये सर्व आयटम्स हे इक्वली इम्पॉर्टंट असत नाहीत, त्याला वेटेड इंडेक्स नंबर म्हणतो. वेटेड इंडेक्स नंबर हे दोन प्रकारचे वेटेज देऊन कॅल्क्युलेट केलं जातात. वेटेड प्राइस इंडेक्समध्ये कशाचं वेटेज दिलं जातं, क्वांटिटीचं वेटेज दिलं जातं. आणि वेटेड क्वांटिटी इंडेक्स नंबरमध्ये प्राइसचं वेटेज दिलं जातं. लक्षात घ्यायचं, वेटेड प्राइस इंडेक्स नंबरमध्ये मी लिहून ठेवतो इथं, व्यवस्थित लक्षात राहिलं पाहिजे. इन वेटेड प्राइस इंडेक्स नंबर we give the weightage of quantity. कशाचं वेटेज देतो आपण, क्वांटिटीचं वेटेज देतो. आणि इन वेटेड क्वांटिटी इंडेक्स नंबर, इन वेटेड क्वांटिटी इंडेक्स नंबर we give the weightage of price. वेटेज ऑफ प्राइस, कशाचं वेटेज देतो, प्राइसचं. त्यापैकी आपल्याला पहिला आता भाग पाहायचा आहे, वेटेड प्राइस इंडेक्स नंबर पाहायचा आहे. वेटेड प्राइस इंडेक्स नंबरचा स्टडी आपण व्हेरियस ऑथर्सनी त्यांनी फॉर्म्युलाज त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे, त्यानुसार आपण काय करणार आहोत तो पाहणार आहोत. यामध्ये जो आहे प्रथम आहे तो लॅस्पेस इंडेक्स नंबर. तर कशा प्रकारे हा शो केला जातो बघा, P01 लॅस्पेस यांचा इंडेक्स नंबर. बेसिक फॉर्म्युला मांडून घ्यायचा, समिशन P1 अपॉन समिशन P0. याच्यासाठी देखील पास्चीज यांच्यासाठी पण बेसिक फॉर्म्युला मांडून घ्यायचा, समिशन P1 अपॉन समिशन P0. हा बेसिक फॉर्म्युला मांडून घेतल्यानंतर लॅस्पेस मी काय सांगितलं आहे, प्राइस इंडेक्स नंबरमध्ये क्वांटिटीचं वेटेज दिलं जातं, क्वांटिटीचे वेटेज दिले जाते. वेटेज दिले जाते, बरोबर आहे. आता क्वांटिटीचं वेटेज देत असताना क्वांटिटी पण दोन पद्धतीची आहे मी सांगितले. बेस इयरची जी क्वांटिटी आहे तिला Q0 म्हणणार आपण, आणि करंट इयरची जी क्वांटिटी आहे तिला आपण Q1 म्हणणार आहोत, हे तर आपल्याला माहीत आहे. तर लॅस्पेस यांनी काय केलेलं आहे माहीत आहे का, वेटेड प्राइस इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी लॅस्पेस यांनी बेस इयरच्या क्वांटिटीचं वेटेज दिलेलं आहे. कशाचं वेटेज दिलेलं आहे, बेस इयरच्या क्वांटिटीचं वेटेज दिलेलं आहे. इंटू 100 फॉर्म्युला तयार झाला स्टुडंटांना. बेसिक फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, समिशन P1 अपॉन P0, समिशन P1 अपॉन P0, समिशन P1 अपॉन P0, समिशन P1 अपॉन P0, समिशन P1 अपॉन P0. खूप महत्त्वाचा. आता वेटेड प्राइस इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करत असताना वेटेज आपल्याला क्वांटिटीचं द्यायचं आहे. क्वांटिटीचं वेटेज जे दिलेलं आहे ते लॅस्पेस यांनी मात्र काय केलेलं आहे, बेस इयरच्या क्वांटिटीचं वेटेज दिलेलं आहे. ओके, इथं लिहिणार आहे लॅस्पेस गिव्स द बेस इयर्स क्वांटिटी वेटेज. ओके, आता पास्चीज यांचा इंडेक्स नंबर काय आहे बघा. पास्चीज काय म्हणतात, लॅस्पेस यांनी बेस इयरच्या क्वांटिटीचं वेटेज दिलेलं आहे, तर तुम्ही त्यानुसार न घेता काय केलं पाहिजे, आपण करंट इयरच्या क्वांटिटीचं वेटेज घेतलं पाहिजे म्हणता येते. कुणी, पास्चीज यांनी. मग आता हा Q1 होईल आणि Q1 होईल, इंटू किती झाला 100. हा फॉर्म्युला तयार झाला पास्चीज यांचा. तर पास्चीजसाठी पण बेसिक फॉर्म्युला आपण तोच ठेवलेला आहे, समिशन P1 अपॉन समिशन P0. फक्त पास्चीज काय म्हणत आहेत, पास्चीज फॉर्म्युलामध्ये गिव्स द करंट इयर्स क्वांटिटीज वेटेज. करंट इयरच्या क्वांटिटीचं वेटेज पास्चीज यांनी दिलेलं आहे, त्यामुळे फॉर्म्युला आपल्याला लगेच लक्षात राहतो.
तर फिशर्स आयडियल इंडेक्स नंबर काय आहे पहा. फिशर यांचा इंडेक्स नंबर काय आहे. फिशर हे काय म्हणतायत की आपण फिशर यांनी दोन्ही म्हणजे लॅस्पेर्स आणि पास्टिज यांच्या इंडेक्स नंबर जो फॉर्म्युला दिलेला आहे त्याचं कॉम्बिनेशन म्हणून पाहिलं जातं फिशरचा आयडियल इंडेक्स नंबर. तो कशा प्रकारे आहे बघा. P01 इज इक्वल टू अंडर रूट घेतलं जातं. अंडर रूटमध्ये मी काय करतो पहिल्यांदा लॅस्पेअरचा फॉर्म्युला लिहून घेतो. समिशन P1 अपॉन समिशन P0 Q0 इंटू त्याचं प्रोडक्ट घ्यायचं आहे आपल्याला. समिशन आता पास्टिज यांचा फॉर्म्युला लिहायचा आहे. समिशन P1 अपॉन समिशन P0 Q1 इंटू 100. ओके. तर हा फिशर यांचा इंडेक्स नंबर मिळतोय. फिशर यांचा इंडेक्स नंबर जो फॉर्म्युला आहे तो कसा आहे. लॅस्पेअर आणि पास्टिज यांचे फॉर्म्युलाचं कॉम्बिनेशन आहे. त्यांचं प्रोडक्ट घेतलं जातं. अंडर रूट आपण तो मांडतो. नेक्स्ट आपल्याला फॉर्म्युलाज घेतल्यानंतर तिन्ही फॉर्म्युलाज घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे. वेटेड प्राइस इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करायचा आहे. एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुमच्यासमोर. एक्झाम्पल आहे compute the index number of price by suitable method from the following. बेस इयरची जी प्राइस दिलेली आहे तिला मी इथं P0 म्हणणार. बेस इयरची क्वांटिटी दिली आहे तिला Q0 म्हणणार आहे. करंट इयरच्या प्राइसला P1 म्हणणार आहे आणि करंट इयरच्या क्वांटिटीला Q1 म्हणणार आहे. ABCDE असे हे काय आहेत सगळे कमोडिटीज आहेत. त्या मी पहिल्यांदा काय करतो माहिती आहे का. आता खूप महत्त्वाचा भाग आहे. मी काय करत आहे सोल्युशनमध्ये तिन्ही पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करून दाखवणार आहे. तिन्ही पद्धतीने. त्यासाठी मला हे मांडून घ्यावं लागेल व्यवस्थित. कमोडिटीज कोणकोणत्या आहेत ते मांडून घेऊ पहिल्यांदा आपण. कमोडिटी ओके. तर बेस इयरची जे आहेत त्याला प्राइस P0 म्हटलं मी. P0 म्हटलं. त्यानंतर Q0 बेस इयरची क्वांटिटी आली. त्यानंतर आपल्याला काय येणार आहे P1 बेस इयरची प्राइस. Q1 जी आहे ती करंट इयरची क्वांटिटी आहे. ओके. A एक आहे, B एक आयटम आहे, C D E असे हे सगळे आहे. व्हॅल्यूज मांडून घेतोय 6 300 10 560 2 200 2 240 4 240 6 360 10 300 12 288 8 320 12 432. ओके. आता इथं जे कॉलम्स आपल्याला तयार करायचे ते कॉलम्स कुठले असणार आहेत की आपल्याला जे आवश्यक आहे. तर पहिल्यांदा आपण काय करू लॅस्पेअर्स यांचा इंडेक्स नंबर लिहून घेऊ. फॉर्म्युला लॅस्पेअर्स प्राइस इंडेक्स नंबर P01 इज इक्वल टू समिशन P1 अपॉन P0 हा लिहून घेतला. त्यांनी वेटेज कशाचं दिलेलं आहे बेस इयरच्या क्वांटिटीचं Q0 इंटू 100. मग आपल्याला पहिला तर पॉईंट कोणता पाहिजे समिशन P1 आणि Q0 बरोबर आहे का. समिशन P1 आणि Q0 लिहितोय मी. समिशन P1 आणि Q0 यांचा गुणाकार पाहिजे. आता P1 कोणता आहे बघा हा आहे आणि Q0 कोणता आहे हा आहे. 10 गुणुले 300 किती होणार आहे 3000. 2 गुणुले 200 किती होणार आहेत 400. 240 गुणुले 6 600 साइन चौक 48 साइन दोन्ही 12 4 16 1780. 12 गुणुले 300 00 12 3 36. कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं हे घेत असताना स्टुडंट खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर 12 गुणुले 320 12 दोन्ही 24 उरले 2 12 3 36 आणि 2 38. ओके. काय हा इतका प्रॉब्लेम याच्यामध्ये होतो मोठा प्रॉब्लेम होतो. आपल्याला चेक करावं लागते व्यवस्थित. हा सबमिशन P1 Q0 आपण बघितलेलं. आता आपल्याला काय घ्यायचं आहे
याच्यामध्ये दुसरा जो आपल्याला आवश्यक आहे फॉर्म्युलामध्ये याचं सबमिशन कॅल्क्युलेट करायचं आहे P0Q0 सबमिशन P0Q0 हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आता P0 कुठं आहे बघा, हा इथं आहे आणि Q0 कुठं आहे, या ठिकाणी आहे. ओके, तर त्यांचा गुणाकार आता आपल्याला घ्यायचा आहे. 6 गुणुले 300 0 0 साइन त्रिक 18, त्यानंतर 2 गुणुले 200 किती आले 400, 4 गुणुले 240 24 चोक 96 आणि 0 960, 10 गुणुले 300 किती आले 3000 आणि 8 गुणुले 32 0 8 दुणे 16 8 त्रिक 24 आणि 1 25 2560. आपल्याला याची टोटल घ्यायची आहे बाळांनो. टोटल किती येते ती बघू आपण. 3000 प्लस 400 प्लस 1680, त्यानंतर 3600, त्यानंतर 3840 3840 किती आले 12520 रुपये. त्याच पद्धतीने याची टोटल करूया आपण. 1800 प्लस 400 प्लस 960 प्लस 3000 आणि प्लस 2560 8720 रुपये हे टोटल आलेले आहे. हे मांडून घ्यायचे आहेत आपल्याला. आता या केसमध्ये कुठं मांडून घ्यायचे आहेत, दिलेल्या फॉर्म्युलाजमध्ये. फॉर्म्युलाजमध्ये व्हॅल्यू टाकू. 12520 जो पहिला कॅल्क्युलेट केलेला आहे आपण, त्यानंतर 8720 इंटू 100 करायचा आहे लॅस्पेर्स यांच्या मेथडनुसार. 12520 डिवायडेड बाय 8720 इंटू 100 करा. इंडेक्स नंबर भेटेल आपल्याला 143.57 म्हणजेच थोडक्यात 143.58. हे आपल्याला लॅस्पेर्स यांचा प्राइस इंडेक्स नंबर आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. कॉन्सन्ट्रेशन करूनच आपल्याला हे कॅल्क्युलेशन्स येणार आहेत, अदरवाईज येणार नाही. ते एवढं लक्षात ठेवायचं. पुढं मला काय करायचं आहे, पास्चीज यांचा प्राइस इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करायचा आहे. पास्चीज प्राइस इंडेक्स नंबर. तर यांचा फॉर्म्युला काय आहे, P01 इज इक्वल टू सबमिशन P1 सबमिशन P0. हा बेसिकला लिहायचाच आहे, मी सांगितलेलं होतं तुम्हाला. याने वेटेज करंट इयरच्या क्वांटिटीचं दिलेलं आहे Q1 इंटू 100. हा त्यांचा फॉर्म्युला आहे. त्यासाठी मला आता इथं परत एकदा मला तयार करावं लागणार आहे, कारण की तिथे जागा नाही आहे पुरेशी. कमोडिटी A B C D आणि A, P0 Q0 P1 Q1. आता आपल्याला इथं काय काय लागणार आहे तो बघा. काय काय लागणार आहे या केसमध्ये, सबमिशन P1 आणि Q1 लागणार आहे, त्यानंतर सबमिशन P0 आणि Q1 लागणार. तर या व्हॅल्यूज पहिल्यांदा लिहून घेऊ कोणकोणते. 6 2 4 10 8 6 2 4 8 आणि 10 आणि 8 आहे. तीनशे 200 240 300 200 240 300 आणि 320. गडबड करायची नाही आहे. 10 2 6 12 12 10 2 6 12 आणि 12 560 240 360 288 288 432. ओके, आता ज्याचा गुणाकार पाहिजे तो घ्यायचा आपल्याला. P1 आणि Q1. P1
आणि Q1 5600, P1 आणि Q1 480, 066 36 8 21 2160, 12 96 105, 12 24 आणि 10 34, 12 गुणिले 288 घेतलेलं उत्तर बरोबर आहे काय 3456 बरोबर आहे. 12 2 24, 12 36 आणि 2 38, 3 12 चौक 48 आणि 3 51, 12 गुणिले 432, 5184. तर हा भाग झालेला आहे आपला. आता P0 आणि Q0ची टोटल घ्यायची आहे आपल्याला. P0 6 आणि 6 गुणिले 560 3360, त्यानंतर 2 गुणिले 240 480, त्यानंतर P0 4 गुणिले 360 4 गुणिले 360 1440, त्यानंतर 10 गुणिले 288 2880, 8 गुणिले 432 8 गुणिले 432 उत्तर मिळत आहे 3456. एक्झामिनेशनमध्ये एकच तक्ता पूर्ण तुम्ही आका, प्रत्येकसाठी तक्ता सेपरेट आकायचा नाही आहे. टोटल करून घेऊ 5600, त्यानंतर 480, त्यानंतर 2160, त्यानंतर 3456, त्यानंतर 5184. उत्तर काय येत आहे आपलं 16880. याची टोटल करू 3360 प्लस 480, त्यानंतर 1440, त्यानंतर 2880, त्यानंतर 3456, 11616. हे काय करायचं आहे आपल्याला फॉर्म्युलामध्ये मांडून घ्यायचं आहे. P01 इज इक्वल टू फॉर्म्युला जो दिला त्याच्यात व्हॅल्यू टाकायची 16880. 16880 त्याला डिवाइड करणार मी 11616 ने इंटू 100 करणार आहे मी. 16880 भागिले 11616 गुणिले 100. आन्सर येत आहे 145.316, म्हणजेच थोडक्यात 145.32. हे यांचं पास्टीज यांचा जो फॉर्म्युला दिलेला आहे त्यानुसार प्राइस इंडेक्स नंबर कसा कॅल्क्युलेट करायचा आहे त्या संदर्भात माहिती दिलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे फिशर्स प्राइस इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, हा फॉर्म्युला कॅल्क्युलेट करण्यासाठी फिशरचा प्राइस इंडेक्स नंबर अंडर रूटमध्ये मी काय काय घेणार आहे बघा. समिशन P1 समिशन P0 इंटू समिशन P1 अपॉन समिशन P0. आता लॅस्पेर यांचा जो इंडेक्स नंबर आहे त्यांनी वेटेज बेस इयरच्या क्वांटिटीचं दिलेलं आहे आणि यांनी करंट इयरच्या क्वांटिटीचं दिलेलं आहे इंटू 100. ओके, आता ह्या व्हॅल्यूज आपण ऑलरेडी इंटू 100 कधी करायचं आहे ज्या वेळेला ह्या व्हॅल्यूज आहेत तशा लिहून देऊ आपण याच्यामध्ये. बघा लक्ष द्या व्यवस्थित, मी काय करत आहे ते तुमच्या लक्षात येईल. 12520 भागिले 8720, 12520 भागिले 8720 गुणुले 16880 भागिले 11716 गुणुले 100. गुणुले 100 कधी राहणार जर आपण डायरेक्ट इंडेक्स नंबर न घेता व्हॅल्यूज ज्या स्टेप बाय स्टेप ऑलरेडी अगोदरच्या घेतल्या ते इंटू 100 करण्या अगोदरच्या लॅस्पेर अँड पास्टीजमध्ये, त्यावेळेला गुणुले ही काय राहणार 100 राहणार आहे. अदरवाईज डायरेक्ट इंडेक्स नंबर टाकत असाल लॅस्पेर अँड पास्टीजचा जो आलेला आहे त्यावेळेला इंटू 100 करण्याची आवश्यकता नाही. तर याचं उत्तर किती आलेलं होतं आपल्याला माहीत आहे ते मी इथं मांडून घेत आहे बघा. अंडर रूटमध्ये दोघांचं जे आलेलं होतं इंटू 100 करून आपल्याला माहीत आहे दोघांचं किती आलेलं होतं 143.58 143.58 इंटू 100 करून आलेलं उत्तर आहे 145.32. त्यामुळे इंटू मी 100 करणार नाही, लक्षात ठेवा.
143.58 गुणिले 145.32 उत्तर येत आहे 20,865.0456. रूट बटन प्रेस करा, आन्सर मिळेल तुम्हाला 144.4447 म्हणजेच थोडक्यात 144.45. फिशरचा आयडियल इंडेक्स नंबर जो आहे तो लॅस्पेर आणि पास्टिसच्या मिडलला येतो, लक्षात ठेवायचं. बघा 143.58 कुणाचा आहे? लॅस्पेरचा आहे. पास्टिसचा किती आहे? 145.32 आहे. यांच्या मिडलला फिशरचा आयडियल इंडेक्स नंबर येतो. तर हे आपण काय केलेलं आहे, प्राइस इंडेक्स नंबर कशा प्रकारे कॅल्क्युलेट केले जातात, वेटेड प्राइस इंडेक्स नंबर लॅस्पेर, पास्टिस आणि फिशर्स इंडेक्स नंबरसाठी. आता आणखीन एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, ते एक्झाम्पल आपण आणखीन एक पाहू आणि त्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी काय होऊन जातील, क्लिअर होऊन जातील. पहा, कॅल्क्युलेट लॅस्पेर, पास्टिस, फिशर्स इंडेक्स नंबर फ्रॉम द गिवन डाटा ट्रीटिंग 2010 ॲज अ बेस इयर. 2010 हे काय कन्सिडर करा म्हणताय, ते बेस इयर घ्या म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी. प्राईस जी बेस इयरची आहे तिला P0 म्हणणार. प्राईस जी क्वांटिटी जी बेस इयरची आहे ती Q0 म्हणणार. करंट इयरच्या प्राईसला P1 म्हणणार आहे आणि बेस इयरच्या क्वांटिटीला मी करंट इयरच्या क्वांटिटीला मी Q1 म्हणणार आहे. आता व्हीटच्या तीन प्राइसेस दिलेल्या आहेत, ह्या मी मांडून घेतोय पहिल्यांदा आणि त्यानंतर लॅस्पेर, पास्टिस यांचा इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करतोय. शक्यतो करून प्रयत्न करेन मी एकत्रच आपल्याला येईल कॅल्क्युलेट करता, या पद्धतीने बघेन मी. कमोडिटी कोणकोणत्या आहेत चेक करा. व्हीट, राईस, शुगर, व्हीट, राईस, शुगर, घी, फ्युएल, गोल्ड, घी, फ्युएल, गोल्ड. P0 बेस इयरची प्राइस दिली, त्यानंतर Q0 बेस इयरची प्राइस दिलेली आहे, त्यानंतर P1 करंट इयरची प्राइस दिली आणि काय दिलेलं आहे तुम्हाला Q1 करंट इयरची क्वांटिटी दिली. त्या मांडून घ्यायच्या आहेत आपल्याला. 170, 192, 195, 187, 185 आणि 150. क्वांटिटी बघा बेस इयरची 562, 535, 639, 128, 542, 217. प्राइस करंट इयरची 72, 70, 95, 92, 180. त्यानंतर करंट इयरची क्वांटिटी 632, 756, 926, 255, 632, 314. सगळ्या व्हॅल्यूज व्यवस्थित घेतलेत का बघू आपण. 32, 756, 926, 255, 632, 314. ओके. लॅस्पेर यांचा इंडेक्स नंबर जो आहे पहिला, त्याचा फॉर्म्युला आपल्याला मांडून घ्यायचा आहे. लॅस्पेर इंडेक्स प्राइस इंडेक्स नंबर आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. फॉर्म्युला पहिल्यांदा लिहून घ्यायचं म्हणजे कॅल्क्युलेशन्स काय पाहिजेत आपल्या लक्षात येईल. P01 इज इक्वल टू समेशन P1 बेसिक फॉर्म्युला लिहायचं. P0 गडबड करायची नाही. आता लॅस्पेर यांनी बेस इयरच्या क्वांटिटीचं वेटेज दिले, त्यामुळे Q0 मांडायचा इंटू 100. ओके. आपल्याला पहिला मिळणारा कॅल्क्युलेट करावं लागणार आहे P1 Q0, त्यानंतर समेशन P0 Q0 अशा प्रकारे मांडायचं आहे. घेऊ आपण
P1 किती दिलेला आहे बघा, 72 दिलेला आहे. त्याच वेळेला Q0 562 दिलेला आहे. 72 गुणुले 562 व्हॅल्यूज वाढणार आहेत बघा, 40,464 रुपये. त्यानंतर 70 इंटू 535 535 37,450. यानंतर 95 गुणुले 639 60,705. यानंतर 92 गुणुले 128 11,776. त्यानंतर 92 गुणुले 542 92 इंटू 542 49,864. त्यानंतर 180 इंटू करायचे 217. फोकस पाहिजे कॅल्क्युलेशन्स करत असताना. 39,060 रुपये. तर याची टोटल करून घेऊ. आपल्याला टोटल काय मिळते ते बघू. 40,464 प्लस 37,450 प्लस 60,705 प्लस 11,776 प्लस 49,864 प्लस 39,060 रुपये. 2,39,319 ही टोटल येते. आता इथं आपल्याला काय पाहिजे, P0. रफ करू दे. P0 आणि Q0चा गुणाकार पाहिजे बघा. इथं आहे P0 आणि Q0. 170 गुणुले 562 95,540. त्यानंतर 192 गुणुले 535 1,02,720. यानंतर 195 गुणुले 639 1,24,605. यानंतर 187 इंटू 128 23,936. त्यानंतर 185 इंटू 542 1,02,270. त्यानंतर 150 217 150 इंटू 217 32,550. टोटल घ्यायचे आता 95,540 प्लस 1,02,720. त्यानंतर 1,24,605. त्यानंतर 23,936. त्यानंतर 1,02,70 आणि त्यानंतर आहे 32,550. टोटल येते 1,00,000 जरा टोटल चुकलेली आहे माझी, परत एकदा 95,540 1,02,720. त्यानंतर 1,24,605. त्यानंतर 23,936. त्यानंतर 1,02,270 आणि 32,550. टोटल किती येते 4,01,000.
79,621 ही व्हॅल्यू आता मला टाकून घ्यायची आहे याच्यामध्ये. P1 Q0ची टोटल 2,39,319. त्याला डिवाइड करणार आहे मी आता 4,79,621 ने आणि इंटू 100 करणार आहे. आन्सर काय येईल ते पहा माझं. 2,39,319 डिवायडेड बाय 4,79,621 इंटू 100. उत्तर येत आहे 49.89 म्हणजेच थोडक्यात 49.90. एक वाढवलं. तर यामध्ये 100च्या खाली इंडेक्स नंबर येत आहे, त्यामुळे प्राइसेस निश्चितच काय झालेले आहेत, कमी झालेले आहेत हे आपण कन्सिडर करू शकतो. पास्ट चीज यांचा प्राइस इंडेक्स नंबर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. पास्ट चीज प्राइस इंडेक्स नंबर फॉर्म्युला मांडून घ्यायचा. फॉर्म्युलावरून आपल्या लक्षात येतं की कशा प्रकारे कॅल्क्युलेशन्स घ्यायचे आहेत. समेशन P1 समेशन P0 हा बेसिक फॉर्म्युला आहे. त्यांनी वेटेज क्वांटिटी करंट इयरचं दिलेलं आहे, त्यामुळे Q1 घ्यायचा आहे इंटू 100. आता आपल्याला लागणार जो आहे तो काय आहे इथं समेशन 2 मिनिट समेशन P1 Q1 लागणार आहे आपल्याला आणि समेशन P0 आणि Q1 लागणार आहे आपल्याला. ओके, आता या व्हॅल्यूज आपल्याला शोधायच्या आहेत. P1 आणि Q1चा गुणाकार घ्यायचा पहिल्यांदा. 72 गुणुले 632 उत्तर येत आहे 45,504. त्यानंतर 70 गुणुले 756 52,920. त्यानंतर 95 गुणुले 926 87,970. त्यानंतर 92 गुणुले 255 23,460. त्यानंतर 92 गुणुले 632 58,144. त्यानंतर 180 गुणुले 314. उत्तर येत आहे इथं 56,520. टोटल करायला विसरू नका. 45,504 प्लस 52,920. त्यानंतर 87,970. त्यानंतर 23,460. यानंतर 58,144. यानंतर 56,520. आन्सर येत आहे 3,24,580. P0 आणि Q1 कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. आता P0 आणि Q1 कॅल्क्युलेट करायचं आहे. इथं दिलेलं आहे बघा, हा एक आहे आणि हा एक आहे. 170 इंटू 632 170 इंटू 632 1,07,440. यानंतर 192 इंटू P0 आणि Q1 चालू आहे आपला. रेड पेननं शो करतो मी बघा. P0 Q1 192 इंटू 756. आन्सर येईल आपलं 145,152. 1,45,152. त्यानंतर 195 गुणुले 926 195 गुणुले 926. थोडंसं कॅल्क्युलेशन अवघड आहे, परंतु असू दे. फोकस त्यामुळे आपलं वाढेल. 1,80,570. 187 गुणुले 255 47,685. त्यानंतर 185 गुणुले 632 1,16,920.
920, ठीक आहे. 150 गुणिले 314, 150 इंटू 314, 47,100. टोटल करून घेऊ. 1,07,440, त्यानंतर 1,45,152, त्यानंतर 1,80,570, त्यानंतर 47,685, त्यानंतर 1,16,920, त्यानंतर 47,100. टोटल किती येत आहे बघा, 6,44,867 रुपये टोटल येत आहे. मी काय करणार आहे आता, हे इथं मांडून घेणार आहे. जे आलेले आहे पहिली P1 Q1 3,24,518, बरोबर आहे का बघा. त्यानंतर 6,44,867 इंटू 100 करायचं आहे मला. 3,24,518 भागिले 6,44,867 इंटू 100, 50 पॉईंट किती येत आहे, 32 येत आहे. आता फिशरचा आयडियल इंडेक्स नंबर मी कॅल्क्युलेट करणार आहे. फिशर्स प्राइस इंडेक्स नंबर म्हणून आपण त्याला. इंडेक्स नंबर कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतो त्याचा फॉर्म्युला आपल्याजवळ आहे. P01 इज इक्वल टू अंडर रूटमध्ये समिशन P1 समिशन P0 समिशन P1 समिशन P0. कुणाचं आपण घेतो, दोन्ही फॉर्म्युलाचं कॉम्बिनेशन घेतो आपण. यानं वेटेज बेस इयरचं दिलेलं आहे, यानं वेटेज करंट इयरचं दिलेलं आहे. लॅस्पेर आणि पास्टेज आणि इंटू काय करतो, 100 घेतो आपण. तर डायरेक्ट ज्या व्हॅल्यूज आले त्या पुट करू आपण. P01 इज इक्वल टू अंडर रूटमध्ये किती आलेला होता, हा 49.90 इंटू 100 करून आलेला आहे. हा किती आलेला आहे, 50.32. 49.90 इंटू 50.90 इंटू 50.32, 2510.968. रूट बटन प्रेस करा. काय आन्सर येत आहे आपलं, 50.109 मीन्स 50.11. तर फिशरचा इंडेक्स नंबर जो आहे तो लाय करतो दोघांच्या मध्ये, निश्चितच लॅस्पेर आणि पास्टेजच्या मिडलला असतो हा. तर यामध्ये देखील आपण वेटेड प्राइस इंडेक्स नंबर कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचा आहे ते सांगितलेलं आहे मी तुम्हाला. एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे स्टुडंट, खूप महत्त्वाची, मी नेहमी सांगत असतो. या इंडेक्स नंबर फॉर्म्युलाज कसे लक्षात ठेवायचे ती गोष्ट मी तुम्हाला सांगितली, परंतु हे काउंट करत असताना, टेबल तयार करत असताना आपल्याला फोकस ठेवून काय करायचं आहे, कॉन्सन्ट्रेट करून कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. वेटेड क्वांटिटी इंडेक्स नंबर मी आता काय करणार आहे, याचे एक्झाम्पल्स तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सॉल्व करून देणार आहे. फक्त वेटेड क्वांटिटी इंडेक्स नंबर काय आहे ते मी सांगतो. वेटेड क्वांटिटी इंडेक्स नंबरमध्ये वेटेज कशाचं दिलं जातं, प्राईसचं दिलं जातं. वेटेज कशाचं दिलं जातं, प्राईसचं दिलं जातं. प्राईस पण बेस इयरसाठी कशी आहे आपल्याला माहीत आहे. बेस इयरसाठी काय आहे, P0 आणि करंट इयरसाठी कसे आहे तेही माहीत आहे आपल्याला. करंट इयरसाठी कसे आहे, P1 आहे. ओके. तर लॅस्पेर यांचा जो फॉर्म्युला आहे, लॅस्पेयर्स क्वांटिटी इंडेक्स नंबर जो आहे, इंडेक्स नंबर जो आहे तो कसा आहे तर पाहायचं. क्वांटिटी इंडेक्स नंबर सिंपल कसा असेल, सिंपल क्वांटिटी इंडेक्स नंबर कसा असेल, बेसिक पहा, समिशन Q1 अपॉन Q0 इंटू 100. जसा सिंपल प्राइस ॲग्रिगेटिव्ह इंडेक्स नंबर बघितलेला होता आपण, त्याच पद्धतीनं क्वांटिटी ॲग्रिगेटिव्ह इंडेक्स नंबर असा असणार आहे. समिशन Q1 अपॉन Q0 हे बेसिक लिहूनच घ्यायचं. समिशन Q1 अपॉन Q0 इंटू 100. आता मला काय करायचं आहे, लॅस्पेर यांनी बेस इयरच्या प्राईसचं वेटेज दिलेलं आहे. या केसमध्ये बेस इयरच्या प्राईसचं वेटेज दिलेलं आहे P0. ओके. लॅस्पेर यांनी क्वांटिटी इंडेक्स नंबर काढण्यासाठी बेस इयरच्या प्राईसचं वेटेज दिलेलं आहे. आता पास्टेज
क्वांटिटी इंडेक्स नंबर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल, क्वांटिटी इंडेक्स नंबर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर या केसमध्ये Q01 जो येणार आहे तो समिशन Q1 बेसिक मांडायचा, समिशन Q0 करंट इयरची क्वांटिटीची टोटल त्याला डिवायडेड बाय करंट इयरच्या क्वांटिटीची बेस इयरची क्वांटिटी. आता यांनी वेटेज कशाचं दिलेलं आहे, पास्टेज यांनी करंट इयरच्या प्राइसचं दिलेलं आहे. P1 इंटू काय होतो हा 100 होतो. आलं लक्षात. पास्टेज हा करंट इयरच्या प्राइसचं वेटेज देतो क्वांटिटी इंडेक्स नंबरमध्ये. आता फिशरचा क्वांटिटी इंडेक्स नंबर आपल्याला काय करावं लागणार आहे, या दोघांचं कॉम्बिनेशनमध्ये घ्यायचं आहे आपल्याला फिशरचा क्वांटिटी इंडेक्स नंबर. फिशर्स क्वांटिटी इंडेक्स नंबर दोघांचं काय असणार आहे, कॉम्बिनेशन असणार आहे. अंडर रूटमध्ये टाकणार मी Q01 इज इक्वल टू समिशन Q0 बेसिक मांडून घ्यायचं, समिशन Q1 अपॉन समिशन Q0. लॅस्पेर यांनी बेस इयरच्या प्राइसचं वेटेज दिले त्यामुळं P0 आणि पास्टेज यांनी करंट इयरच्या प्राइसचं वेटेज दिले त्यामुळं P1 इंटू 100 येईल. तर क्वांटिटी इंडेक्स नंबर कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचा आहे तो आपण बघितलेला नाही, मात्र त्याचे फॉर्म्युलाज आपण बघितलेले आहेत. वेटेड क्वांटिटी इंडेक्स नंबरमध्ये वेटेज प्राइसचं दिलं जातं. लॅस्पेर बेस इयरच्या प्राइसचं वेटेज देतात, पास्टेज करंट इयरच्या प्राइसचं वेटेज देतात यामध्ये, आणि फिशर्स क्वांटिटी इंडेक्स नंबर आपल्याला माहीत आहे तो दोघांचं कॉम्बिनेशन आहे, अंडर रूट दोघांचं प्रोडक्ट घेतो आपण. तर हा आपण आजच्या लेक्चरमध्ये काय केलेला आहे, इंडेक्स नंबरचा अर्थ पाहिलेला आहे. इंडेक्स नंबर कशा प्रकारे कॅल्क्युलेट करावे या संदर्भात मी तुम्हाला ट्रिक्स दिलेले आहेत, प्लस एक्झाम्पल्स देखील दिलेले आहेत. हे व्हिडिओज डेमो फॉर्ममध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत. जर तुम्हाला आमचे कोर्सेस जॉईन करायचे असतील तर 2 फॉर्ममध्ये कोर्सेस अवेलेबल आहेत. ऑफलाईन कोर्सेस देखील अवेलेबल आहेत FY TY साठी. ऑनलाईन कोर्सेस देखील अवेलेबल आहेत. अगदी तुम्ही घरी बसल्या देखील हे लेक्चर्स तुम्ही पाहू शकता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाची गोष्ट आहे, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा, ज्या माध्यमातून त्यांचंही नॉलेज अपडेट होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जितकं चॅनलला सबस्क्राईब कराल तितकं आमच्यासाठी ते मोटिवेशन असेल आणि आम्ही आणखीन व्हिडिओज बनवत राहू. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत वेटेड क्वांटिटी इंडेक्स नंबर कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, जे एक्झाम्पल्स असतील त्यासाठी, आणि व्हॅल्यू इंडेक्स नंबर काय आहे तो देखील आपल्याला पाहायचा आहे. ठीक आहे, चालेल. थँक्यू व्हेरी मच.